मॅट्रायसिसच्या सेकंड एक्सरसाइजमध्ये ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स येतं. तुम्हाला दोन मॅट्रिक्सचं ॲडिशन करायचं असतं. सो ॲडिशन ऑफ मॅट्रिक्सच्या काही कंडिशन्स आहेत, म्हणजे ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असेल त्याच मॅट्रिक्सचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन पॉसिबल असतं. जर ऑर्डर सेम नसेल, फॉर एक्झाम्पल मी एक रो मॅट्रिक्स घेतला आणि एक कॉलम मॅट्रिक्स घेतला, ऑर्डर सेम नाही आहे त्यांची, तर किंवा मी एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला आणि एक डायगोनल मॅट्रिक्स किंवा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स घेतला, ऑर्डर सेम नाही आहे त्यांची, तर त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन पॉसिबल नाही. सो ॲडिशनसाठी कंपल्सरी लक्षात ठेवायचं की मॅट्रायसिस ऑर्डर शुड बी मॅट्रायसिसची ऑर्डर नेहमी काय असली पाहिजे, सेम. फॉर एक्झाम्पल मी जर 2x2चा मॅट्रिक्स घेतला तर इथे पण 2x2चं, 3x3 असेल तर ॲडिशन पॉसिबल नाही. किंवा मी 3x2चा घेतला तर हा मॅट्रिक्स पण कोणत्या ऑर्डरचा हवा, 3x2चाच हवा. ओके. सपोज ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5 6. बी मॅट्रिक्स आहे, आता हा किती ऑर्डरचा आहे, किती रो आहेत, 3. किती कॉलम आहे, 2. सो 3x2 ऑर्डरचा आहे. माझा बी मॅट्रिक्स पण कोणत्या ऑर्डरचा हवा, 3x2. सपोज मी बी मॅट्रिक्स घेतला 0 1 5 4 1 -4. ठीक आहे. आणि मला फाइंड आउट करायचं याची ऑर्डर किती आहे, 3x2. दोघांची पण ऑर्डर सेम आहे, सो यांचं ॲडिशन पॉसिबल आहे. मला फाइंड आउट करायचं आहे ए प्लस बी. काय करणार मी, दोन्ही मॅट्रिक्स घेणार प्लस 0 1 5 4 1 -. मॅट्रिक्सचे ॲडिशन करताना फर्स्ट मॅट्रिक्सचा फर्स्ट एलिमेंट ॲड होतो सेकंड मॅट्रिक्सच्या फर्स्ट एलिमेंट. ठीक आहे. म्हणजे हा 1 प्लस काय येणार, 0. 1 + 1 1 + 0 1. सेकंड एलिमेंट कुठे ॲड होणार, इकडे सेकंड एलिमेंट, म्हणजे काय येणार 2 + 1 किती येतात, 3. 3 प्लस या पोझिशनचं इकडे दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये पण त्याच पोझिशनला ॲड होणार. सो 3 + 5 किती येणार, 8. 4 + 4 8. 5 + 1 6. 6 प्लस ऑफ -1 6 प्लस ऑफ -1 प्लस आणि मायनस काय होणार, -6 - 1 किती येणार. हे झालं तुमचं ए प्लस बीचा आन्सर. ओके. सपोज मी सांगितलं बी प्लस ए लिहा, तर मी बी फर्स्ट लिहिणार आणि ए सेकंड लिहिणार आणि ॲडिशन करणार. फर्स्ट एलिमेंटचं ॲडिशन इकडे पण फर्स्ट एलिमेंटचं होतं, सेकंडचं ॲडिशन सेकंडला, थर्ड एलिमेंट ॲडिशन थर्डला, फोर्थ एलिमेंट ॲडिशन फोर्थला, फिफ्थचं फिफ्थला, सिक्सचं सिक्स. हा झाला ॲडिशन झालं, ॲडिशन ऑफ मॅट्रायसिस. देन येतो सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस. ॲडिशन सांगितलं, सबट्रॅक्शन पण सेम कन्सेप्ट, दोघांच्या ऑर्डर काय असल्या पाहिजे, सेम असल्या पाहिजे. सपोज मला ए मायनस बी फाइंड आउट करायचं आहे. मी एलिमेंट लिहून एक मॅट्रिक्स लिहून घेणार, मायनस आहे बिकॉज ए मायनस बी फाइंड आउट करायचं. हा फर्स्ट मायनस या फर्स्टला, जसं आपण ॲडिशन करतो तसंच सेम सबट्रॅक्शन. 1 - 0 1. 2 - 1 1. 3 - 5 -2. 4 - 4 0. 5 - 1 4. 6 minus of -1 6 minus of -1 हे काय होणार, प्लस, म्हणजे 6 + 1 काय होणार, 7. हे क्लिअर झालं. सो हे आहे सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स. जसे आपण नॉर्मल ॲडिशन सबट्रॅक्शन करतो तसंच आहे, फक्त ऑर्डर फॉलो करत जायचं. फर्स्ट मॅट्रिक्सचा फर्स्ट एलिमेंट घ्यायचा असेल तर सेकंड मॅट्रिक्सचा पण कोणता घ्यायचा, फर्स्टच घ्यायचा, सेकंड घ्यायचा. आणि जो एलिमेंट या मॅट्रिक्समध्ये घेतो तोच एलिमेंट या मॅट्रिक्समध्ये घ्यायचा. हे झालं सबट्रॅक्शन. त्यानंतर येतं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय,
कोणत्याही एका नंबरने पूर्ण मॅट्रिक्सला कसं मल्टिप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला 1 2 3, या मॅट्रिक्सची ऑर्डर कितीही असली तरी चालेल, ऑर्डरवर डिपेंड नाही. रो मॅट्रिक्स असू देत, कॉलम असू देत, स्क्वेअर असू देत, नल असू देत, रेक्टँग्युलर असू देत, ऑर्डरशी काही नसते कन्सेप्ट. मी तुम्हाला सांगितलं मला 3A फाइंड आउट करून द्या. ए मॅट्रिक्स दिला तुम्हाला 3A फाइंड आउट करायचं. म्हणजे काय, एला कितीने मल्टिप्लाय केलं इथे 3ने, म्हणजे या मॅट्रिक्सला मी कितीने मल्टिप्लाय करणार 3ने. बरोबर. मी जर इथे 5 सांगितलं तर मी कितीने मल्टिप्लाय करणार 5. मी जर इथे 10 सांगितलं तर इथे कितीने मल्टिप्लाय करणार 10. मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लिकेशन करताना आतमध्ये जेवढे पण एलिमेंट आहेत त्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार याचा आन्सर 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. असं नाही की फक्त एकाच एलिमेंटला, सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. सपोज मी तुम्हाला बी मॅट्रिक्स दिला आणि सांगितलं तुम्हाला फाइंड आउट करायला बी डिवाइड बाय 5 फाइंड आउट करा. तर तुम्ही काय करणार 1/5 इथे काही नाही म्हणजे 1 असतं 1 0. आतमध्ये प्रत्येक एलिमेंटला कशाने मल्टिप्लाय करणार 1/5 ने. 1 into 1/5 1/5, 0 into 1/5 0, 2 into 1/5 2/5, 1 into 1/5 1. समजलं. तो या 3 कन्सेप्ट या एक्सरसाइजमध्ये आहेत. फर्स्ट ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, सेकंड सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स, थर्ड स्केलर मल्टिप्लिकेशन. अजून एक कन्सेप्ट आहे इथे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज 2 टाईपने इंडिकेट होतो. सपोज ए मॅट्रिक्स असेल आणि मला त्याचा ट्रान्सपोज करायचं आहे, मी ट्रान्सपोज केला तर त्याला आपण ए रेस टू टी और ए डॅशने इंडिकेट करतो. म्हणजे काय, ट्रान्सपोज आपण कोणत्याही मॅट्रिक्सचा रेस टू टी ने करणार और रेस टू डॅशने इंडिकेट करतो. क्लिअर. ट्रान्सपोज कसा करतात ते मी सांगायला. हा मॅट्रिक्स आहे, मला मी सांगणार तुम्हाला याचा ट्रान्सपोज करून द्या. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 रो आहे 3 कॉलम. ज्यावेळेस तुम्ही रिझल्टंट मॅट्रिक्स फाइंड आउट करता म्हणजे आन्सर फाइंड आउट करता, ही ऑर्डर अपोजिट होते. म्हणजे जेवढे नंबर ऑफ रो आहेत तेवढे नंबर ऑफ कॉलम होणार आणि जेवढे नंबर ऑफ कॉलम आहेत तेवढे नंबर ऑफ रो होणार. अच्छा, जर मला ए ट्रान्सपोज करायचं असेल किंवा ए डॅश फाइंड आउट करायचं असेल काय करणार, जे एलिमेंट रो मध्ये ते मी कशामध्ये लिहिणार कॉलममध्ये. रो मध्ये कोणते एलिमेंट आहेत, फर्स्ट रो मध्ये 1 2 आणि 3. सो फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार 1 2 आणि जे रोचे एलिमेंट होते मी ते कॉलम मध्ये लिहिले. सेकंड रोचे एलिमेंट मी कशात लिहिणार सेकंड कॉलम मध्ये. साइन काहीही चेंज करायचे नाही, फक्त पोझिशन चेंज करायची. हे समजलं. फर्स्ट रोचे एलिमेंट फर्स्ट कॉलम. आता जर तुम्ही इथे चेक कराल किती रो झाले 3, किती कॉलम झाले 2, एक्झॅक्टली अपोजिट मिळाले. सो याला बोलतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, जिथे आपण पोझिशन चेंज करतो. ॲडजॉइंट मेथड एक आहे तुम्हाला इनव्हर्स फाइंड आउट करायचं, तिथे खूप जास्त इम्पॉर्टंट रोल आहे ट्रान्सपोजचा. ओके. सपोज मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिला. मी तुम्हाला सांगितलं याचं ट्रान्सपोज करा. डी मॅट्रिक्स आहे म्हणून काय ना डी रेस टू टी. ए असला की ए रेस टू टी किंवा डॅश लिहिला तरी चालतो. किती ऑर्डर आहे 3 into 2. अपोजिट केलं तरी किती येणार 3 into 3 ऑर्डर असेल. 1 2 आणि -3 फर्स्ट रो मध्ये ते मी काय लिहिणार फर्स्ट कॉलम मध्ये. 4 5 6 फर्स्ट सेकंड रो मध्ये ते मी सेकंड कॉलम मध्ये. 7 8 9 थर्ड रो चे मी कशात लिहिणार थर्ड. सो
बेसिकली तुम्ही रोचे एलिमेंट कॉलमला लिहिता आणि कॉलमचे एलिमेंट रोला लिहिता, म्हणजे तुम्ही काय करता, कोणत्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करता. हे समजलं. टोटल 15 क्वेश्चन आहे एक्सरसाइजमध्ये. फर्स्ट क्वेश्चन, मी फक्त नंबर चेंज करते. तुम्हाला इथे 3 मॅट्रिक्स दिले आणि तुम्हाला सांगितलंय की हे प्रूफ करून द्या. हा रूल आहे मॅट्रायसेसमध्ये, त्याला लॉ ऑफ कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह ऑफ ॲडिशन हा रूल. ठीक आहे, तिथे आपण पोझिशन चेंज करतो. सेम सिम्बॉल आहेत, आपण त्यांच्या पोझिशन चेंज करू शकतो. असोसिएटिव्ह लॉ आपल्या लॉजिकमध्ये जसं होता तोच इथे पण आहे. कम्युटेटिव्ह पण सेम इथे यूज होतो, पण फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी. मल्टिप्लिकेशनसाठी मॅट्रायसेसमध्ये लॉ नाही आहे, फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी. सो त्यांनी आपल्याला हे प्रूफ करायला सांगितलं. आन्सर स्टार्ट करताना नेहमी ए, बी आणि सी लिहून घ्यायचं. ओके, हा क्वेश्चन लिहून घेतला. सो ए, आन्सर स्टार्ट करताना ए, बी आणि सी मॅट्रिक्स लिहून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला प्रूफ का करायचं आहे, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू ए प्लस बी प्लस. आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं. LHS साईडचा फर्स्ट ब्रॅकेट किती आहे, ए प्लस. आधी हा फाइंड आउट करून घ्यायचं, म्हणजे काय, ए आणि बी मॅट्रिक्समध्ये काय करणार मी, ॲडिशन. 2 -3 5 -4 -6 प्लस सेकंड मॅट्रिक्स -1 2 2 2 0. ॲडिशन करणार, फर्स्ट एलिमेंट ॲड कुठे होणार, फर्स्टला. 2 +(-1) काय येणार, +(-) काय होतात, मायनस. तुम्हाला समजत असेल तर इथे सगळ्या स्टेप लिहा आवश्यक. ठीक आहे, मी डायरेक्ट आन्सर सॉल्व करते, बिकॉज जागा नाही आहे जास्त. तुम्ही एक एक ॲडिशन प्रत्येक स्टेपला आपण ॲडिशन केलं तरीही चालेल. सो 2 +(-1) किती होणार, 1, बिकॉज +(-) मायनस होतात आणि 2 -1 1. -3 + 2 -3 + 2 किती येणार, 1 येणार की -1 मायनस. 5 + 2 किती होतात, 7. -4 + 2 -4 + 2 -4 + 2 डिफरंट साइन आहेत, सबट्रॅक्शन होणार. बिगर नंबरचा साइन येणार, किती येतं आन्सर, -2. -6 + 0 -6च राहणार. 1 + 3 क्लिअर. सगळ्या स्टेप दाखवल्या तरीही चालेल. तुम्हाला LHS काय सांगितलं त्यांनी, LHS काय तुमचा, ए प्लस बी प्लस. ए प्लस बीचा आन्सर तुम्हाला इथे मिळालं, ते आन्सर पुट करायचं. 1 -1 7 -2 -6 आणि 4 प्लस. सी ॲड होणार, सी ॲड करायचं असेल तर 4 3 -1 4 -2 सेम, याचं पण ॲडिशन होणार. 1 + 4 5 -1 + 3 2 7 +
7 प्लस ऑफ -1 काय येणार 7 - 1 किती येतात 6 -2 प्लस 4 -2 प्लस 4 किती येणार 2 -6 प्लस -2 -6 प्लस -2 प्लस मायनस काय होणार मायनस -6 -2 किती येतात -8 4 प्लस 1 सो LHS तुमचा हा मी इथे नोट डाऊन करून ठेवते LHS बिकॉज मला आता RHS सॉल्व करण्यासाठी हे करावं मी LHS इथे लिहिते LHS किती मिळाले आपल्याला 5 2 6 2 -8 5 RHS सॉल्व करायचं आहे सेम थिंग पहिला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा RHS ब्रॅकेट काय आहे B प्लस C तो ब्रॅकेट सॉल्व करायचा B प्लस C म्हणजे B आणि C मध्ये काय असणार ॲडिशन B मॅट्रिक्स लिहून घ्या -1 2 2 2 0 3 प्लस C लिहिणार 4 3 -1 4 -2 ॲडिशन करा -1 प्लस 4 किती येतात 3 2 प्लस 3 किती येणार 5 2 प्लस ऑफ -1 किती होतात 1 हे तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन जमायला हवं 2 प्लस ऑफ 4 किती होणार 6 0 प्लस ऑफ -2 किती राहणार -2 3 प्लस 1 RHS काय A प्लस B प्लस A लिहिणार आपण 2 - 3 5 - 4 -6 प्लस B प्लस C चं जे आन्सर आलं ते 3 5 1 6 -2 ॲडिशन करा 2 प्लस 3 किती होतात 5 -3 प्लस 5 -3 प्लस 5 किती होणार 2 5 प्लस 1 किती 6 -4 प्लस 6 किती होणार 2 -6 प्लस -2 -6 प्लस -2 प्लस मायनस होणार यांचं ॲडिशन किती येणार -8 1 प्लस 4 चेक करा मी LHS ऑलरेडी लिहिलेला आहे इथे सेम आले म्हणजे काय ना इक्वल टू LHS त्यानंतर लास्ट आन्सर लिहिणार हेन्स कंपल्सरी हे वाक्य लिहावंच लागतं हेन्स प्रूफ दॅट A plus B plus C is equal to hence prove that A plus B plus C equal to A plus समजलं LHS सेपरेट सॉल्व करून घ्यायचा RHS सेपरेट सॉल्व करायचा प्रूफ झाले तर कंपल्सरी हे वाक्य घ्यायचं इव्हन प्रूफ जरी नाही झाले तर तुम्हाला इथे नॉट इक्वल टू दाखवणार पण बऱ्यापैकी कम हे प्रूफ होतात ठीक आहे मी हे सेकंड एक्झाम्पल घेतलं तुमच्या क्वेश्चन 1 मधलं सेकंड एक्झाम्पल घेतलंय क्वेश्चन 1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल सोपं आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं हे दोन्ही सॉल्व करायचे पण ते मी तुम्हाला ट्राय करायचं हे समजलं मॅट्रायसेसची सेकंड एक्सरसाइज स्टार्ट केली आहे आपण त्यामधला आम्ही फर्स्ट क्वेश्चन घेतला आहे जिथे तुम्हाला ABC ॲडिशन करायचे तीन मॅट्रिक्समधले किंवा तुम्हाला दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन करायचे किंवा प्रूफ दॅटचे सम असतात की A प्लस B प्लस C फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू A प्लस सेकंड ब्रॅकेट B प्लस C हे प्रूफ करायचे सो या टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सेम क्वेश्चन सबट्रॅक्शनसाठी पण विचारू शकतात मी वेगळे ते घेत नाही आहे बिकॉज जसे ॲडिशनचे रूल आहेत तसेच तुम्हाला सबट्रॅक्शनचे रूल अप्लाय करायचे फक्त तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे जेव्हा मॅट्रायसेस सॉल्व कराल त्यावेळेस नेहमी कॅल्क्युलेशन प्रॉपर असले पाहिजे जर तुमचे कॅल्क्युलेशन्स रॉंग झाले तर आन्सर रॉंग होणार
मॅट्रायसेसमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हेच आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत प्लस मायनसच्या, मल्टिप्लिकेशनच्या. फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस ऑफ मायनस काय होतं प्लस, ॲडिशनमध्ये मायनस ऑफ मायनस असेल तर काय होतं, सबट्रॅक्शनमध्ये काय होतं, कधी बिगर नंबरची साईन येते कधी स्मॉलर नंबरची साईन येते, दोन डिफरंट साईन असेल तर काय येतं मल्टिप्लिकेशनमध्ये. या सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशनच्या त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. हे समजलं. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सेम एक्सरसाइज कंटिन्यू होणार आहे बिकॉज ही एक्सरसाइज खूप जास्त मोठी आहे. सो सेकंड एक्सरसाइजमध्येच तुम्हाला वेगवेगळे स्केलर मल्टिप्लिकेशन अप्लाय करायचं. मी स्केलर मल्टिप्लिकेशन ऑलरेडी शिकवलं आहे. वेगवेगळे स्केलर मल्टिप्लिकेशन अप्लाय करायचे आणि त्यावर डिपेंड ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं. ओके, मी सम घेते म्हणजे तुम्हाला सवय. 2.2 एक्सरसाइज. सपोज क्वेश्चन असा असेल की ए मॅट्रिक्स 1 2 3 4 आहे, बी मॅट्रिक्स आहे तुमचा 6 7 8 9 आणि मी तुम्हाला सांगितलं फाइंड 3a मायनस 2b प्लस 6i. ही व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली फाइंड आउट करा. ओके, तुम्हाला मी ए मॅट्रिक्स ऑलरेडी प्रोव्हाइड केला आहे, बी मॅट्रिक्स प्रोव्हाइड केला आहे, आय म्हणजे असणार आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स मी मॅट्रिक्सच्या टाईप्समध्ये एक्सप्लेन केले, जे 1 0 0 1 फॉर्ममध्ये असतं तो असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स दोन असतात, एक 2x2 ऑर्डरचा आणि एक 3x3 ऑर्डरचा. बरोबर, तुम्ही कोणत्या समला कोणता अप्लाय करणार हे त्या समवर डिपेंड असतं. जर सम मध्ये 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर तुम्ही हा अप्लाय करणार, जर सम मध्ये 3x3 चा मॅट्रिक्स असेल तर तुम्ही हा अप्लाय करणार. बिकॉज ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी नेहमी ऑर्डर काय हवी असते सेम. सो जी तुमच्या क्वेश्चन मधल्या मॅट्रिक्सची ऑर्डर असते तीच तुमची आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर असली पाहिजे. ते तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स प्रोव्हाइड करणार नाही. आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण अज्युम करावा लागतो आणि तो नेहमी हाच असतो, एक तर 2x2 ऑर्डरचा किंवा 3x3 ऑर्डर. कोणत्या ऑर्डरचा घ्यायचा हे तुम्हाला क्वेश्चन मधल्या मॅट्रिक्सच्या ऑर्डरवरून फाइंड आउट करायचं. ओके, सो माझा हा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये कोणत्या ऑर्डरचे आहेत बाकीचे मॅट्रिक्स, बट ऑब्वियस 2x2 ऑर्डरचे आहेत, म्हणजे मी आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणता घेणार 2x2 ऑर्डरचा. हे क्लिअर झालं. हे सम तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. एक तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन म्हणजे डायरेक्ट लास्ट स्टेप जी असते ती करायची सॉल्व्ह, पण त्यामध्ये मार्क्स जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मी जेव्हा सॉल्व्ह करते तेव्हा मी एक एक टर्म फाइंड आउट करते आणि लास्टला ॲडिशन सबट्रॅक्शन करते. त्याने काय होतं, तुम्हाला प्रत्येक टर्मचे मार्क्स सुद्धा मिळतात. म्हणून तुम्ही ही सवय ठेवा की एक एक टर्म फाइंड आउट करा. तेवढाच वेळ लागतो, वेळ जास्त लागत नाही. ओके, सो जर मी हे आन्सर स्टार्ट करते, मी ए मॅट्रिक्स लिहिणार जो त्यांनी प्रोव्हाइड केला आहे 1 2 3 4. बी मॅट्रिक्स लिहिणार 6 7 8 9. तुम्हाला मी सांगितलं मला 3a मायनस 2b आणि 6a हवे. सो फर्स्ट कोणती टर्म हवी आहे मला 3a. मी फर्स्ट काय फाइंड आउट करणार 3a. 3a कसं फाइंड आउट करणार, ए मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने. मी तुम्हाला स्केलर मल्टिप्लिकेशन शिकवलं आहे इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आणि लास्ट लेक्चरमध्ये. सो 3a काय येणार, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करणार. सो 3 × 1 3 हे होणार, 6 हे होणार 9 आणि हे असणार 12. हे क्लिअर. त्यानंतर सेकंड टर्म कोणते, मायनस साईन कन्सिडर करू नका, फक्त नंबर जे कोइफिशियंट अटॅच तेवढेच कन्सिडर करा, विथ साईन नका कन्सिडर करू. सेकंड कोणते आहे 2b. मला काय फाइंड आउट करायचं आहे 2b. माझ्याकडे कोणत्या मॅट्रिक्स आहे, बी मॅट्रिक्स आहे. बी मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करणार मी 2 ने मल्टिप्लाय करणार. सो ते मल्टिप्लाय करा 6 7 8 9. मल्टिप्लिकेशन प्रत्येक एलिमेंटला करणार, ते येणार 12 14 16 18. बरोबर. त्यानंतर मला अजून कोणती टर्म हवी आहे 6i. 6i फाइंड आउट करायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स मी किती ऑर्डरचा घेणार
2 इंटू 2चा, बिकॉज माझा सम कोणत्या ऑर्डरचा आहे, 2 इंटू 2 ऑर्डरचा आहे. अगेन 6 आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिला. 6ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करणार, ते काय येणार 6 0 0 0 इंटू 6 0. ओके. आता लास्ट आन्सर मला फाइंड आउट करायचं. मला ही व्हॅल्यू, या इक्वेशनची व्हॅल्यू हवी. ते इक्वेशन लिहिणार 3a मायनस 2b प्लस 6i. ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली. किती आहे 3 6 9 12. 2b ची व्हॅल्यू इथे आहे 12 14 16 18 प्लस ही व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट जरी सॉल्व केलं तरी चालेल, किंवा 2 मॅट्रिक्स सॉल्व करून राहिलेले एक मॅट्रिक्स त्याच्या बरोबर सॉल्व करा तरीही चालेल. 3 मायनस 12 किती होतात, किंवा असंही करू शकता 3 मायनस 12 प्लस कुठे जाणार नाही 6 ला. जर असे डायरेक्ट जमत नसेल, पहिले हे 2 मॅट्रिक्स सॉल्व करा, त्यांचा आन्सर प्लस या मॅट्रिक्सचा आन्सर घ्या, किंवा हे 2 मॅट्रिक्स सॉल्व करा. पण हे 2 मॅट्रिक्स सॉल्व करताना ही मायनस साईन पण कन्सिडर करावी लागते. ठीक आहे. त्यामुळे आधी हे सॉल्व करा, मग या 2 मॅट्रिक्सची काय करा ॲडिशन करा. अदरवाईज डिरेक्टली सॉल्व करा, जसं मी सॉल्व करते. काय करणार 3 मायनस 12 प्लस 6. सो 3 मायनस 12 प्लस 6. ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल, तर तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन येत असते. ओके. त्यानंतर 6 मायनस 14 प्लस 0. आपण सेकंड एलिमेंटची घेणार, इथे पण सेकंड एलिमेंट. 9 मायनस 16 प्लस 0 आणि 12 मायनस 18 प्लस 6. ठीक आहे. 3 मायनस 12 किती येणार -9. -9 प्लस 6 किती होतात -3. 6 मायनस 14 किती येणार, 14 मधून 6 गेले आणि कशाची साईन येणार बिगर नंबरची. बिगर नंबर 14 आहे. सो 6 मायनस 14 किती येतात 8. 9 मायनस 16 किती येणार 7. 12 मायनस 18 किती येतात -6. -6 प्लस 6 किती होणार 0. हे झालं तुमचं आन्सर. सो लास्टला अगेन ही टर्म घ्यायची. क्लिअर. हे सम 2 किंवा 3 मार्क्सला विचारलं जातं. जर 2 इंटू 2 ऑर्डरचा सम असेल तर 2 मार्क्ससाठी येतं. 3 इंटू 3चं असेल तर 3 मार्क्ससाठी येतं. सिम्पल. जर अजून एक तुम्ही लास्टच्या स्टेपमध्ये डायरेक्टली व्हॅल्यू मल्टिप्लाय केला, हे लास्टच्या स्टेपमध्ये पण डायरेक्ट सॉल्व करता येतं. तर जर कुठेही मिस्टेक झाले तर तुमचे पूर्ण मार्क्स कट होतात. पण जर तुम्ही 3a 2b आणि 6i अशा टर्म स्वतः एक्स्ट्रा सॉल्व करून दाखवल्या, तर या प्रत्येक टर्मला हाफ मार्क्स असतो. म्हणजे काय, जरी तुमचं लास्ट आन्सर रॉंग झालं तरी तुम्हाला या स्टेप्सना काय मिळतात मार्क्स मिळतात. हे समजलं. सो म्हणून या टाईपचे सांगायला की इंडिव्हिज्युअल टर्म्स फाइंड आउट करा, जेणेकरून तुमचे मार्क्स सेव्ह होतील. जसं हे 2 इंटू 2 ऑर्डरचे विचारले सेम सम, तसंच 3 इंटू 3 साठीही विचारू शकतात. तिथे फक्त मॅट्रिक्स वेगळे असणार. ओके. मी हे आता 3 इंटू 3 ऑर्डरचा सम घेते. तुम्हाला काय फाइंड आउट करायची या इक्वेशनची व्हॅल्यू. इक्वेशन काय 2a प्लस 3b मायनस 5i. ए मॅट्रिक्स दिला, बी मॅट्रिक्स दिला, आय म्हणजे कोणता असणार आयडेंटिटी मॅट्रिक्स. कोणत्या ऑर्डरचा, आता हे सम कोणत्या ऑर्डरचं आहे 3 इंटू 3चे. सो बट ऑब्वियस आयडेंटिटी मॅट्रिक्स पण कोणत्या ऑर्डरचा असणार 3 इंटू 3. हे समजलं. फर्स्ट
मी जेव्हा सॉल्व्ह करणार मी पुन्हा ए व्हॅल्यू लिहिणार. मी आता इथे सगळ्या व्हॅल्यू लिहून नाही दाखवते आणि बी ची व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे, जे तुमचे हे मॅट्रिक्स आहेत तेच परत इथे लिहायचे. मला फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, 2a. सो 2 इंटू ए आणि बी ज्या काही गिवन व्हॅल्यू आहेत त्या मला फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, 2a. बिकॉज माझ्या इक्वेशन मध्ये मला 2a हवा. ए मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करणार, 2 ने. मल्टिप्लाय करा, काय येणार आन्सर. फर्स्ट 1 ला मल्टिप्लाय केलं, 2 1 जा 2. 0 इंटू 2 0. 4 4 2 2 2 2 3 b. बी मॅट्रिक्स घेणार, बी मॅट्रिक्स काय 1 -1 0 2 1 1 3 1. मल्टिप्लाय करा, 3 -3 0 6 3 3 9 3 6. हे समजलं. आता तुम्हाला अजून एक टर्म फाइंड आउट करायची, कोणती आहे ती टर्म, 5i. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करणार, 5. आयडेंटिटी मॅट्रिक्स किती ऑर्डरचा घेणार, 3 इंटू 3. 3 इंटू 3चा का घेणार, तर दिलेलं सम 3 इंटू 3 ऑर्डरमध्ये. 5 ने मल्टिप्लाय केलं तर ते असेल 5 0 0 0 5 0 0 0. हे इक्वेशन लिहिणार, 2a प्लस 3b मायनस 5i इज इक्वल टू 2a ची व्हॅल्यू जी फाइंड आउट केली तुम्ही इथे इक्वेशन 1 2 आणि 3 ही प्रोव्हाइड करू शकता आणि इथे व्हॅल्यू पुट केल्या साईडला लिहू शकता फ्रॉम 1 2 अँड 3. 2 0 4 4 2 2 2 2 0 प्लस 3b से जो आंसर वाले थे 3 - 3 0 6 3 3 9 3 6 प्लस माइनस 5i चा आंसर 5 0 0 0 5 0 0 0. ठीक आहे, जसं मगाशी सांगितलं तसं लिहून घ्या. फर्स्ट टर्म प्लस सेकंड मॅट्रिक्सची फर्स्ट टर्म प्लस थर्ड मॅट्रिक्सची फर्स्ट टर्म. ओके, सॉरी इथे साईन कोणते असणार, मायनस. ते मग इथे काय मायनस 2 + 3 - 5. देन सेकंड टर्मचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. सेकंड टर्म 0 प्लस -3 मायनस 0. 2 + 3 - 5 0 प्लस -3 -0. थर्ड टर्म 4 + 0 + 0 -0. 4 + 2 4 + 6 -0. 2 + 3 - 5 2 + 3 - 0. 2 + 9 - 0. 2 + 9 - 0. 2 + 3 - 0. 2 + 3 - 0 आणि 0 + 6 - 5. जसे मी तुम्हाला ॲडिशन शिकवलंय तसंच ॲड करत जायचं प्रत्येक टर्म. जर 3 मॅट्रिक्स ॲट अ टाइम तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर हे 2 मॅट्रिक्स सॉल्व्ह करा, त्याचा आन्सर मायनस हा थर्ड मॅट्रिक्स. तसं केलं तरीही चालेल. अजून एक स्टेप वाढेल तुमच्या बरोबर. 2 + 3 5 5 - 5 0. आता 0 प्लस ऑफ मायनस काय होणार, मायनस 0 - 3 -3. 4 - 0 असल्यामुळे कॅन्सल होतं तर किती राहणार, 2.
4 plus 6 10, 2 plus 3 5, 5 minus 5 0, 2 plus 3 5, 2 plus 9 11, 2 plus 3 5, 6 minus 5 1. हे झालं तुमचं आन्सर. कधी कधी तुम्हाला प्रूफ करायला येतं एक मॅट्रिक्स दिलेला असणार आणि ते तुम्हाला सांगणार की प्रूफ दॅट द फॉलोइंग आणि इक्वेशन दिलं इज नल मॅट्रिक्स किंवा इज अ स्केलर मॅट्रिक्स. सो तुमचं जे आन्सर येईल त्याच्यावर डिपेंड असणार तुमचं टाईप कोणतं असणार मॅट्रिक्सचं. जर आन्सर सगळे एलिमेंट 0 आले तर तो असणार नल मॅट्रिक्स किंवा स्केलरची कंडिशन काय जे डायगोनल मधले एलिमेंट आहेत ते सेम आलेत सगळे तर असणार स्केलर मॅट्रिक्स. ते सम प्रूफ होतात जर या पद्धतीने सॉल्व्ह केले तर. हे समजलं. या सम मध्ये आणि आधीच्या सम मध्ये डिफरन्स काय होता. आधीच्या सम मध्ये तुम्हाला ए बी किंवा जे काही तुम्हाला मॅट्रिक्स हवे जितके पण ते ऑलरेडी प्रोव्हाइड होते बरोबर. या इक्वेशन मध्ये काय दिलंय त्यांनी की ह्या इक्वेशनचा आन्सर 0 येतं आणि तुम्हाला एक वेगळी व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक व्हेरिएबल फाइंड आउट करायचे. ठीक आहे. म्हणजे काय तुम्हाला हे इक्वेशन दिले जे प्रूफ आहे की त्याचा आन्सर 0च येतं म्हणजे सगळे मॅट्रिक्स लास्टला काय असणार 0 असणार आणि तुम्हाला त्यातून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सी ची व्हॅल्यू. आधीच्या सम मध्ये तुम्हाला असं दिलेलं नव्हतं तुम्हाला फक्त एक पर्टिक्युलर व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. क्लिअर. सो सेमच आहे कन्सेप्ट सगळ्या सेमच आहेत सॉल्व्ह करायचे. ए मॅट्रिक्स लिहिणार मी 1 0 2 2 1 1 1 1 2. बी मॅट्रिक्स लिहिणार 5 1 2 1 1 2 2 2 0. फर्स्ट काय फाइंड आउट करणार 5 8 5 ए फाइंड आउट करणार. ए मॅट्रिक्सला 5 ने मल्टिप्लाय करणार 1 0 2 2 1 1 1 1 2. आन्सर येणार 5 0 10 10 5 5 5 5 10. त्यानंतर मला काय फाइंड आउट बी ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे इथे काही वेगळा बी फाइंड आउट करायची गरज नाही. 2C फाइंड आउट करायचं पण ऑलरेडी आपल्याकडे सी मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. सो 2C पण फाइंड आउट होणार नाही. हे क्लिअर. म्हणजे आपण फक्त काय फाइंड आउट केला 5A. त्यांनी इक्वेशन काय दिलंय 5A प्लस B मायनस 2C इज इक्वल टू 0. आता मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिणार 5A किती येतात 5 0 10 10 5 5 5 5 10 बरोबर. प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 5 1 2 1 1 2 2 2 0 मायनस 2C आपल्याला माहीत नाही आहे. जर लेफ्ट हँड साईड राईट मॅट्रिक्स मध्ये असेल तर राईट हँड साईड पण कसं देणार मॅट्रिक्स मध्ये. आता मॅट्रिक्स मध्ये कसं द्यायचं 0 म्हणजे काय असतं नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स किती ऑर्डरचा जितक्या ऑर्डरचा आपलं सम आहे तितक्याच ऑर्डरचा नल मॅट्रिक्स आहे. आपला सम कोणत्या ऑर्डरचा आहे 3 into 3 आहे. सो नल मॅट्रिक्स पण किती ऑर्डरचा आहे ना 3 into 3 म्हणजे तो असा आहे ना ज्याच्यामध्ये 3 रो असणार आणि 3 कॉलम असणार. नल मॅट्रिक्स म्हणजे काय त्यातले सगळे एलिमेंट 0
क्लिअर. हे जर सम 2 × 2 ऑर्डरचं असतं तर माझा नल मॅट्रिक्स किती ऑर्डरचा असतं? 2 × 2. हे समजलं. देन ही साईड सॉल्व करून घ्या. दोन मॅट्रिक्समध्ये काय येणार? ॲडिशन येणार, ते येतात. मी डायरेक्ट ॲडिशन करते. 5 + 5 10. 0 + 1 1. 10 + 2 12. 10 + 1 11. 5 + 1 6. 5 + 2 7. 5 + 2 7. 5 + 2 7. 10 + 0 10. -2c = जो काही तुमचा नल मॅट्रिक्स आहे तो 0 0 0 0 0 0 0 0. जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो सेम कन्सेप्ट इथे अप्लाय करायचे. काय अप्लाय होणार? हे प्लस आहे तिथे काही सिम्बॉल, तिकडे गेले की काय होणार? मायनस. इथे काय राहणार? फक्त -2. ऑलरेडी हा मॅट्रिक्स आहे तसंच लिहायचा. मायनस जो आपण हा ट्रान्सफर केलाय तो इथे काही नाही म्हणजे काय असतं? प्लस. इथे जर मायनस असेल तर मी तिकडे काय करणार? प्लस. सो काही नाही म्हणजे मायनस असणार. 10 1 12 11 6 7 7 7 10. काय केलं ते समजलं? हा मॅट्रिक्स = च्या दुसऱ्या साईडला शिफ्ट केला. जेव्हा आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट करतो त्यांचे साईन चेंज होतात. इथे काही नाही म्हणजे कोणती असणार? प्लस साईन असणार. सो इकडे शिफ्ट केल्यावर काय होणार? त्याची साईन मायनस साईन होणार. हे समजलं? -2c आहे तसेच. अगेन सेम सबट्रॅक्शन. 0 - 10 -10. 0 - 1 -1. 0 - 12 -12. 0 - 11 -11. हे -6 हे -7 -7 -7 -10. मला कोणाची फक्त व्हॅल्यू हवी आहे? सीची. मला इथे कोणाची व्हॅल्यू मिळाली आहे? -2c ची. हा एक्स्ट्रा आहे तो काय होणार? दुसऱ्या साईडला शिफ्ट होणार. आता -2 मल्टिप्लाय तिकडे गेला की काय होणार? तो डिवाइड. असं लिहा किंवा असं लिहा, सेम असं. ठीक आहे. आता ब्रॅकेट c = ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मला ब्रॅकेटच्या आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. सपोज मी -10 ला मल्टिप्लाय केलं 1/-2 ने. या टर्मने मल्टिप्लाय करणार ना 1/-2 ने. सो मायनस मायनस काय होतात? कॅन्सल होतात आणि हे किती राहणार? 5. तसेच सेम सगळे मल्टिप्लिकेशन करा. हे येतात 1/2, हे येतील 6, हे 11/2, हे असणार 3, 7/2, 7/2, 7/2 आणि हे असणार 5. ठीक आहे. सो हा झाला तुमचा सी मॅट्रिक्स. हे समजलं कसे फाइंड आउट करायचं? जर एखादी अननोन मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं असेल तर सिम्पल आहे. त्यांनी तुम्हाला कंडिशन दिली आहे, ती कंडिशन अप्लाय करायची. त्यांनी 0 दिलेत म्हणून 0. कधी कधी इथे मॅट्रिक्स पण देतात, मग सबट्रॅक्शनला तो मॅट्रिक्स घ्यायचा. ओके. ए बी आणि सीच्या व्हॅल्यू मिळाल्या तर सीची व्हॅल्यू मिळाल्यावर त्या व्हॅल्यू करायचं बॉक्स करायचं. हे सम तुम्हाला 3 मार्क्सला येतं बिकॉज हे 3 × 3 ऑर्डरचं सम आहे. जर 2 × 2चं सेम सम आलं तर ते असणार 2 मार्क्ससाठी. मी 3 × 3 ऑर्डर घेते बिकॉज 3 × 3 ॲडव्हान्स लेवल आहे. देन त्याचं सम. जर 2 × 2चं सेम सम आलं तर ते असणार 2 मार्क्ससाठी. मी 3 × 3 ऑर्डर घेते बिकॉज 3 × 3 ॲडव्हान्स लेवल आहे. देन 2 × 2. जर 3 × 3चे सम समजले तर 2 × 2चे तुम्हाला येऊन जाते.
हे तुमच्या एक्सरसाइज मधलं सम आहे जिथे तुम्हाला ABC दिला आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. सेम कन्सेप्ट. A मॅट्रिक्स किती दिला, 1 -2 3 -5 -6 0. B मॅट्रिक्स -1 -2 4 2 1 5. C मॅट्रिक्स 2 4 -1 -4 -3 6. त्यांनी कंडिशन दिल्या 3A फाइंड आउट करणार आपण फर्स्ट. 1 -3 -5 -6 3A किती येणार, प्रत्येक एलिमेंटला किती मल्टिप्लाय करणार मी, 3 ने मल्टिप्लाय करणार, ते होणार 3 हे -6 9 15 -18 0. देन काय फाइंड आउट करणार, 4B -1 -2 4 2 1 ते होणार -4 -8 16 8 4 20. सी ला काही अटॅच नाही आहे म्हणून आपण सी ची टर्म फाइंड आउट करणार. त्यांनी कंडिशन काय दिली आहे, -3A -4B + 5x इज इक्वल टू C. ओके, सो 3A ची व्हॅल्यू पुट करणार मी, 3 -6 9 -15 -18 0. माइनस 4B ची व्हॅल्यू किती आहे, -4 -8 16 8 420 + 5x इक्वल्स टू C ची व्हॅल्यू लिहिणार. C ची व्हॅल्यू हे सम दिले आहे 2 4 -1 -4 -3 6. मी आता इथे डायरेक्ट आन्सर लिहिते बिकॉज स्पेस जास्त नाही आहे, तुम्ही पूर्ण स्टेप लिहिलं तरी चालेल. सो या दोन टर्म्समध्ये काय असणार, सबट्रॅक्शन. 3 मायनस ऑफ -4 मायनस ऑफ मायनस काय होणार, प्लस, म्हणजे 3 + 4 होणार, ते किती होतात 7. -6 मायनस ऑफ -8 -6 मायनस ऑफ -8 मायनस मायनस काय होणार, प्लस. आन्सर किती येणार 2. देन 9 - 16 9 - 16 चा आन्सर किती येणार, -7. -15 -8 दोन्ही मायनस टर्म असल्यामुळे काय होणार, ॲडिशन होणार. 15 आणि 8चं ॲडिशन होईल 23. -18 -4 ते होतात -22 आणि 0 -20 -20 + 5x इज इक्वल टू 2 4 -1 -4 -3 6. ही प्लस आहे, इथे काही नाही, म्हणजे तिकडे गेले की मायनस होणार, इथे किती राहणार फक्त 5x. -7 2 -7 -23 -22 -10. 2 - 7 किती होतात, -5. 4 - 2 किती होणार, -1 मायनस ऑफ -7. सो -1 मायनस ऑफ -7 काय होणार, प्लस होणार. -1 + 7 किती होतात 6. देन -4 मायनस ऑफ 27 -4 मायनस ऑफ -23 मायनस मायनस काय होणार, प्लस, आणि याचा आन्सर येणार 19. -3 मायनस ऑफ -22 मायनस मायनस अगेन प्लस, किती येणार 19. 6 मायनस ऑफ -20 ते होतात +26. हे झाले 5x. मला व्हॅल्यू कशाची हवी आहे, फक्त x ची हवी आहे.
5 मल्टिप्लाय तिकडे गेला की डिवाइड होणार आणि जो काही तुमचा ब्रॅकेट आला तो -5 2 6 19 19 26. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, हे होणार -1, हे 2 ने मल्टिप्लाय केलं इथे तर 2/5, हे होणार 6/5, हे 19/5, अगेन 19/5 आणि 26/. सो हे असणार तुमची एक्सची व्हॅल्यू. क्लिअर? तुम्ही स्वतःहून सॉल्व करा, ते जास्त आयडिया येईल. हे सम कशाचं आहे? तर हे सम ट्रान्सपोजचं आहे. मी तुम्हाला ट्रान्सपोज शिकवले आहेत लास्ट लेक्चरला, कसे फाइंड आउट करायचे. ए मॅट्रिक्स दिला आहे. ए मॅट्रिक्स किती आहे? 1 -1 2 2 1 1 2 1 0. जो तुम्हाला गिवन मॅट्रिक्स आहे. तुम्हाला फर्स्ट आपण ब्रॅकेट सॉल्व करतो. LHS. LHS किती आहे? a⁻t चा t. म्हणजे तुम्हाला ही टर्म फाइंड आउट करायची. सो तुम्ही काय करणार? फर्स्ट a⁻t फाइंड आउट करणार, बरोबर. a⁻t म्हणजे काय? ए मॅट्रिक्सचा काय करणार आपण? ट्रान्सपोज करणार. ट्रान्सपोज म्हणजे काय? जे एलिमेंट रो मध्ये आहेत ते कशामध्ये लिहिणार? कॉलममध्ये. म्हणजे 1 -1 2 रो मध्ये मी ते कशात लिहिणार? कॉलममध्ये. ओके. 2 1 1 अगेन सेकंड कॉलम. जे सेकंड रोचे एलिमेंट मी कशात लिहिले? सेकंड कॉलम. थर्ड रोचे एलिमेंट थर्ड कॉलम. हा झाला a⁻t, बरोबर. मला काय फाइंड आउट करायचं? a⁻t चा परत ट्रान्सपोज. सो मी तो फाइंड आउट करणार. a⁻t चा ट्रान्सपोज म्हणजे कोणाचा ट्रान्सपोज करणार? जो a⁻t मॅट्रिक्स आलाय त्याचा. हा मॅट्रिक्स आलाय त्याचा मी काय करणार? ट्रान्सपोज करणार. अगेन सेम थिंग. हा रो मध्ये तो काय करणार? मी कॉलम मध्ये लिहिणार 1 2. हा रो मध्ये तो कशामध्ये लिहिणार? कॉलम मध्ये -1 1 1. थर्ड टर्म रो मध्ये ती कशामध्ये लिहिणार? कॉलम मध्ये. आता जर तुम्ही चेक केलं तर तुमचा हाच मॅट्रिक्स येतो. 1 -1 2 2 1 1 आणि 2 1 0. म्हणजे कोणता मॅट्रिक्स मिळाला तुम्हाला? ए. झालं प्रूफ. म्हणून तुम्ही लिहिणार हेन्स प्रूफ दॅट. काय प्रूफ झालं? a⁻t इज इक्वल टू ए. कधी कधी हे सम तुम्हाला प्रूफ करायला नाही विचारत, फक्त असं विचारतील फाइंड a⁻t चा t. सेम सॉल्व करायचं. ओके. म्हणजे मी एकाच सममध्ये तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट शिकवले. जर प्रूफ दॅटसाठी आलं तर कसं सॉल्व करणार, आणि जर फक्त फाइंड आउट करायला आलं तर कसं सॉल्व करणार. ओके. सो ट्रान्सपोजचे असेच सम आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगळा काही सम येणार नाही.
सम 2 मार्क्सला येईल. तुम्हाला मेन्शन काय केलंय की ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा जेव्हा दिलेला मॅट्रिक्स काय असणार, सिमेट्रिक असणार. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स कधी असतो, मी तुम्हाला मॅट्रिक्सचे टाईप एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये. डायगोनलचे सोडून ज्या वेगवेगळ्या पोझिशनला मॅट्रिक्स असतात ते जर विथ साइन सेम असले तर ते काय असतात, सिमेट्रिक मॅट्रिक्स असतात. स्क्यू सिमेट्रिक कधी असतात, जेव्हा नंबर सेम असतात पण साइन अपोजिट असतात तेव्हा ते असतात स्क्यू सिमेट्रिक. क्लिअर. सिमेट्रिक मॅट्रिक्स असणार म्हणजे काय, जी व्हॅल्यू इथे तीच व्हॅल्यू इथे असेल तर तो काय असणार, सिमेट्रिक. सो तुम्हाला सिमेट्रिक मॅट्रिक्स त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलं आहे. तुम्ही काय करणार, मॅट्रिक्स घेणार. लेट A इज इक्वल टू 1 3/5 A B -5 -7 -4 C आणि C. सो मी डायगोनल ड्रॉ करून घेते. हा पेन्सिलने ड्रॉ करायचा. तुम्हाला सांगितलं त्यांनी गिवन मॅट्रिक्स इज कोणता दिलाय, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे म्हणजे A ची व्हॅल्यू कोणाशी मॅच होणार, इथे A कॉर्नरला आहे, या कॉर्नरशी A मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा, हा कॉर्नरचा मॅट्रिक्स या कॉर्नरशी मॅच असणार. सो A ची व्हॅल्यू किती येणार डायरेक्टली, सिमेट्रिक मॅट्रिक्स असल्यामुळे त्याची साइन सुद्धा सेम असणार. ओके. सो A ची व्हॅल्यू काय येणार, -B. B ची पोझिशन कुठे आहे, B इथे, हा इथे असणार मॅच या टाईपमध्ये. ओके. सो B ची व्हॅल्यू किती येणार, 3/5. देन C मॅट्रिक्स कुठे आहे, C ची व्हॅल्यू इथे. सो ही इथे मॅच होणार. सो C ची व्हॅल्यू किती असणार, -7. हे क्लिअर झालं. सपोज जर मी सांगितलं हा दिलेला मॅट्रिक्स क्यू सिमेट्रिक आहे, सिमेट्रिकचं एक्झाम्पल समजलं, सिमेट्रिकचं एक्झाम्पल समजलं. तर मी सांगितलं हा मॅट्रिक्स क्यू सिमेट्रिक आहे, काय क्यू सिमेट्रिक, आणि मग मला ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. स्क्यू सिमेट्रिक आणि सिमेट्रिक मध्ये फक्त एवढाच फरक की ज्या साइन असणार त्याच्या ऑपोजिट साइन येणार. त्यावेळेस A ची व्हॅल्यू किती येणार, इथे A ला कोणती साइन येते, -4, त्याच्या ऑपोजिट साइन कोणती येणार, +4. तेच ना, +4. कधी, ज्यावेळेस स्क्यू सिमेट्रिक असेल. स्क्यू सिमेट्रिक असताना आपण साइन अपोजिट देतो. ठीक आहे. मग B ची साइन काय असणार, इथे 3/5 आहे प्लसमध्ये. सो B काय येणार, -3/5 येणार. आणि C ची साइन काय येणार, C -7 होणार. पण स्क्यू सिमेट्रिक असल्यामुळे अपोजिट साइन देणार. सो मायनस ची साइन काय येणार, प्लस. क्लिअर. सो सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये आहेत, 7th आणि 8th क्वेश्चन. स्क्यू सिमेट्रिक असल्यावर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जी साइन आपल्या एलिमेंटला येते, एलिमेंटच्या अकॉर्डिंगली येते, त्याच्या अपोजिट साइन द्यायची. आणि सिमेट्रिक असल्यावर काय लक्ष द्यायचं, जी साइन आहे तीच साइन द्यायची, तिथे चेंजेस करायचे नाही. जर तुम्हाला मॅट्रिक्सचे टाइप्स नीट येत असेल तर हे एक्झाम्पल्स खूप सोपे आणि 2-2 मार्क्ससाठी स्कोरिंग पण आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या कंडिशन्स काय, स्क्यू सिमेट्रिकच्या कंडिशन काय. जर अपोजिट केलं तर मार्क्स जातील. फक्त 3 लाईनसाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. सो हे स्कोरिंग आहे. ओके, दॅट्स इट. तुमचे 8 क्वेश्चन पर्यंत मी कंप्लीट केलं आहे. सेकंड एक्सरसाइज टोटल 13 to 14 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी 8 क्वेश्चन मी कंप्लीट केले. होमवर्क ज्या दिवशी सांगते त्या दिवशी मला सबमिट करायचा, बिकॉज मी रेकॉर्ड ठेवते. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट केला तर मी तो चेक करणार नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला सांगते की आज होमवर्क सबमिट करा त्या दिवशी मला होमवर्क सबमिट करायला जा. अदरवाईज मी रेकॉर्डमध्ये मेन्शन करेन आणि मग नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल.